जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगलर्सवरती. आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि टेलिग्राम चॅनल जर अद्याप जॉईन केलं नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. इथं बघू शकता की महाराष्ट्र राज्यपात्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा, स्पर्धा परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा याचा अभ्यासक्रम पूर्वी पण दिला होता, परंतु आता हा अभ्यासक्रम जो आहे तो बदलण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे रिवाईज केलेला आहे अगोदर. तर अभ्यासक्रम याच्यामध्ये अगोदर एक ऑप्शनल पेपर तुम्हाला देत होते, आता ते कॅन्सल करून त्यांनी एकदम 200 असे 400 मार्काची मेन्स तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि एकंदरीत 50 मार्काचा इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. फक्त एक काम करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि एक लाईक करायचं. ओके, तर चला. इथे बघू शकता की हे जे पद आहे ते ग्रुप बीचं पद आहे. ओके, तर इथं बघू शकता की लेखी परीक्षा 400 मार्काची होणार आहे. ओके, पूर्वपरीक्षा 100 मार्काची असते, त्याच्यानंतर लेखी परीक्षा 400 मार्काची असते आणि मुलाखत जी आहे ती 50 मार्काची मुलाखत होणार आहे. इथं बघू शकता. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर इथं पेपर 1, पेपर 2. पेपर 1 कृषीविषयक सामान्य आणि पेपर 2 असतं कृषीविषयक, म्हणजे कृषी विज्ञान व तंत्रज्ञान. त्याच्यामध्ये प्रश्नसंख्या 100 गुण 200, म्हणजे एक प्रश्न 2 मार्क. 100 प्रश्न पेपर 2ला 200 मार्क. मीडियम जे आहे ते टोटल इंग्लिश असणार. ओके, जे नवीन विद्यार्थी अभ्यास करू इच्छितात इंजिनिअरिंग सेवा, म्हणजे ह्याच्या सेवेमध्ये जर जाऊ शकत म्हणजे जाण्याची इच्छा असेल तर त्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट माहिती असायला हवी की हा पेपर मेन्सचा फक्त इंग्लिशमध्ये असणार आहे. आणि त्या दिवाणी न्यायालय वगैरे त्याचे पण जागा वगैरे भरल्या जातात. त्याचा व्हिडिओ आपण 2-3 दिवसापूर्वी बनवला आहे. रिझल्ट वगैरे लागला आहे त्याचा. 74 जागा होत्या. त्यांचासुद्धा मेन्स जे पेपर असतात, ॲक्ट जे असतात, IPC असेल, CIPSC असेल, ते एकदम इंग्लिशमध्ये असतात. ओके, कार्यकाळ 1 तास, कालावधी 1 तास. दर्जा जो आहे तो कृषीची पदवी आहे आणि वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असणार आहेत. इथं बघू शकता का, हे महत्त्वाचं आहे बघण्यासारखे. एकमध्ये काय म्हणते की प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा केले जाते. म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकले, 1 मार्क तुमचा आलेला बाद होणार. ओके, एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तर दिली असल्यास अशा प्रकारचे उत्तर चुकीचे, म्हणजे जर तुम्ही एकापेक्षा म्हणजे ऑप्शन दिल्यानंतर तुम्हाला 4 गोल असतात, त्याचे तुम्हाला एक कुठला तर गोल करायचा असतो. जर तुमचे चुकून जर 2 गोल होत असतील तर तुमचा 0.25 तुमचे मार्क मायनस केले जातील. 3मध्ये अंतिम गुणाची बेरीज ह्या पूर्णांकात लावली जाईल. सर्वांना माहिती आहे आता की PSIचा कट ऑफ किती लागला आहे, 43.75. ओके, पहिला असं 44 लागत होता, 48 लागत होता, परंतु आता तसं नाही. 43.75, 43.25 वाले 43.50 वाले ते बाद झाले आणि 43.75 वाले ते क्वालिफाय झाले. याच्या बघू एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तर असेल तर ते गुण, म्हणजे जर तुम्ही सोडवलं नाही कुठला प्रश्न, समजा 80 अटेम्प्ट केले 100पैकी, मग 20 सोडलेत, मग त्याचे मी निगेटिव्ह होईल का वगैरे वगैरे. नवीन असतात तर त्यांना माहीत नसतं काय, मग त्याचे प्रश्न त्याचे मार्क तुमचे निगेटिव्ह केले जाणार नाहीत. त्याच्यामुळे जेवढे येते तेवढे सोडवा आणि पोस्ट मिळवा. त्याच्यानंतर इथं अभ्यासक्रम बघूया. पेपर 1मध्ये अभ्यासक्रम काय आहे तर जनरल ॲग्रिकल्चर आहे. बेसिक ॲग्रिकल्चर ऑफ ॲग्रिकल्चर 120 मार्काचा आहे. ह्याला 120 मार्क आहे. 200 म्हणजे 200 मार्काचा पेपर 1 आहे. याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत. 120 मार्क म्हणजे ऑब्वियसली 60 प्रश्न असतील. त्याच्यानंतर लँड रिलेटेड लॉज 10 मार्क. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्ट्स 10 मार्क. त्यानंतर ॲग्रिकल्चर स्कीम 10 मार्क. याच्यामध्ये बेसिक ॲक्ट दिले ते तुम्ही याची PDF मी टेलिग्राम चॅनल देईल, ते तुम्ही बघू शकता. एवढं वाचत बसायला आपल्याकडं टाईम कमी आहे. ॲग्रिकल्चर रिलेटेड नॉलेज अँड करंट अफेअर्स. ओके, याच्यावर 50 वगैरे मार्क तुम्हाला विचारले जातील. आता पेपर 1 बघितला आपण 200 मार्कासाठी. पेपर 2 जो आहे तो पेपर 2 आहे तो ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये 128 मार्कासाठी डायरेक्ट तुम्हाला ॲग्रिकल्चरवर विचारलं. त्याच्यामध्ये मग ॲग्रोनॉमी वगैरे असेल, हे बेसिक वगैरे, सॉईल मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित PDF वाचू शकता. टेलिग्राम चॅनलवर मी देईन. ॲग्रिकल्चर बॉटनी, त्याच्यानंतर सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री वगैरे. त्याच्यानंतर ॲनिमल हॅजबंडरी, पशुसंवर्धन विभाग. ओके, डेअरी सायन्स वगैरे काय काय आहे. त्याच्यानंतर तुम्ही समजा काय अभ्यासायचं आहे. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स वगैरे काय आहे. रिवाइज्ड अभ्यासक्रम हा आयोगाने दिलेला आहे. आणि पहिला ऑप्शन पेपर होता एक, तुम्ही ऑप्शन कुठला तर चूज करू शकत होता. आता ऑप्शन वगैरे काही नाही, ते बाद करून डायरेक्ट 2 पेपर दिलेत. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी, त्याच्यानंतर प्लांट पॅथॉलॉजी, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 16 मार्काचे आहे. त्याच्यामध्ये इरिगेशन आणि ड्रेनेज जे इंजिनिअरिंग आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती दिली आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग आहे, त्याचा पण अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर फार्म पॉवर मशिनरी याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे.
आणि ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग आणि याच्या व्यतिरिक्त अभियांत्रिकी म्हणजे ग्रुप सीमधून एक पद नवीन भरण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षक त्याचा पण अभ्यासक्रम आपल्या चॅनलवरती बनवला आहे. त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल आणि टेलिग्राम चॅनलवर देखील सुद्धा तो व्हिडिओ आपण पोस्ट करू. ओके, त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. त्याचं तांत्रिक सेवा आहे, तांत्रिक उद्योग निरीक्षक ते पद आहे, नवीनच ॲड झालेलं आहे. उद्योग निरीक्षक उद्योग डिपार्टमेंट अंडर येतं. अनकन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याचासुद्धा तुम्ही अभ्यास करायचा योग्यरित्या. फार्म स्ट्रक्चर आता पेपर 2मध्ये खूप दिलेलं आहे, परंतु इम्पॉर्टंट पण आहे. हॉर्टिकल्चर काय काय आहे त्याचा 16 मार्काला आहे. ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे. ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीविषयक जे बायोटेक्नॉलॉजी आहे तंत्रज्ञान त्याचा अभ्यास करायचा आहे. ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजीचं 16 मार्काला आहे. त्याच्यामध्ये मग फूड मायक्रोबायोलॉजीचं असेल, त्याच्यानंतर फूड केमिस्ट्री वगैरे काय काय आहे. ओके, सर्व काही तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. जे पुस्तकं वगैरे बाजारपेठेमध्ये येऊन जातील, भेटून जातील. मेथड्स ऑफ प्रोसेसिंग, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट 6 मार्कासाठी आहे. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर फायनान्स अँड इन्शुरन्स, त्याच्यानंतर फूड बिझनेस मॅनेजमेंट वगैरे आहे. त्याच्यानंतर आहे ॲग्री बिझनेस प्रोजेक्ट मॅनेजमेंट वगैरे काय आहे तर तिथं त्याचा पण तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर फिशरीज अँड सायन्स, ओके, मत्स्य संदर्भात आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर होम सायन्स असे 4 मार्काला. त्याच्यामध्ये मग फूड सायन्स अँड ह्युमन न्यूट्रिशन आणि सोर्सेस मॅनेजमेंट अँड कंझ्युमर सायन्स याचं पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर टेक्स्टाईल अँड ॲप्रियल डिझायनिंग, त्याच्यानंतर वुमन इन ॲग्रिकल्चर. इथे बघू शकतो की 11/2/2022 हा सिलॅबस आयोगानं रिवाईज केलेला आहे. या आयोगानं रिवाईज केलेल्या अभ्यासक्रमाचं तुम्ही स्वागत करू शकता आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. इथं बघू शकता की अवर सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग. एकंदरीत आपण चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी महाराष्ट्र तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा जी आहे कृषी सेवा, ओके, तर याचा अभ्यासक्रम आयोगाने रिवाईज केलेला आहे. हा तुम्हाला नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय ॲड केलं आहे ते पूर्वपरीक्षा 100 मार्काची असते आणि मेन्स जे असतो तो 400 मार्काचे आणि इंटरव्ह्यू म्हणजे एकूण तरी तुमचं फायनल सिलेक्शन जे असणार आहे तर तुमचं फायनल सिलेक्शन किती मार्काचं असणार आहे. तुमचं फायनल सिलेक्शन जर पाहायला गेलं तर फायनल सिलेक्शन तुमचं किती मार्काचं असणार आहे तर 400 + 50 म्हणजे 450 मार्काद्वारे तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. याच्यामधून तुम्हाला काय मार्क घ्यायचे ते घ्यायचे आहेत. ओके, तर नवीन असेल तर आपल्या चॅनलला जोडले जायचं, व्हिडिओला एक लाईक करतच चला. ओके, जेणेकरून आम्हाला एक एनर्जी भेटेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.